नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि निवडणुकांच्या रणधुमाळीत आपल्याबरोबर आज आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार. दादा, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये. नमस्कार. आणि सकाळी सकाळी तुम्ही ज्या कलरचं जॅकेट घातलेलं आहे त्याच कलरचा शर्ट मी आज मुद्दाम घालून आलो. म्हणजे यासाठी घालून आलो की तुमचा आणि माझा सूर जुळावा आणि आपला इंटरव्ह्यू चांगला व्हावा. ठीक आहे, तो बघू. मी माझ्या परीनं सूर जुळवायचा प्रयत्न करतो. पण ठीक आहे, जर सूर जुळवायची आता आपली गोष्ट निघाली, पण गेले काही दिवस आम्ही हे बघतो की महायुतीत तुम्ही जेव्हापासून आले तेव्हापासून महायुतीत तुमचे सूर काही व्यवस्थित जुळत नाही. म्हणजे भाजपबरोबर आम्ही बघितलं काही सूर तुमचे व्यवस्थित जुळताना दिसत नाही. कसं आहे, मी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचा माणूस आहे, कार्यकर्ता आहे. आमचा पक्ष पण तोच आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो. एकंदरीत ज्या तडफेने देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा कारभार चाललेला आहे त्याला सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही इथं आलो आणि त्याच्यातनं महाराष्ट्र पुढं जावा, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, प्रश्न सुटावेत ही भावना, मतदारसंघातल्याही पण आमदारांचे प्रश्न सुटावेत. शेवटी आम्ही येताना तिथल्या प्रमुख व्यक्तींशी बोलून आलो. आता प्रत्येक पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. त्याच्यावर कुणी काही मागच्या वेळेस काही स्टेटमेंट आलेली माझ्याही कानावर आली, पण मी त्या गोष्टीला फार काही त्याच्यात मी अडकून पडलो नाही. मी माझं काम चालू ठेवलं, कारण मी मुळातच अमित शहांच्याबरोबर इतर मान्यवांच्याबरोबर चर्चा करून आलेलो असल्यामुळं माझं काम भले अशा पद्धतीची माझी भूमिका आणि हे वरिष्ठांचे माझे संबंध चांगले आहेत त्या पद्धतीनं आम्ही पुढं चाललो आहे. त्याच्यामुळं कुठल्याही पक्षात काही वेगवेगळे मतप्रवाह असतात. ते मतप्रवाह आले की मीडिया ते उचलून धरतो किंवा असं हे झालं आहे आणि ह्यांचं हे मत आहे. ठीक आहे, मतांतर असू शकतं, त्याबद्दल मला काही कुणाला बोलायचं नाही, काही टीका टिप्पणी. तुम्ही पण तरी पण तुम्ही बोलले. आता जसं खोतांचं वक्तव्य आलं होतं, सदाभाऊ खोतांचं वक्तव्य आलं, ते शरद पवारांविषयी आलं. खोत हे भाजप घटक पक्षाच्या एक त्यांचा महायुतीमध्ये जे घटक पक्ष अनेक आहेत, भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, RP आठवले साहेब आहेत, असे एक त्यांचा जो पक्ष आहे त्यांच्यामुळे दादा तुम्ही अडचणीत येताना महायुतीमुळे कसं. आता मी त्याचं एक कारण सांगतो. बारामतीत जेव्हा तुम्ही सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उतरवलं त्यावेळेस चंद्रकांत दादांचं एक वक्तव्य आलं ज्याचा फटका तुम्हाला बसला. तुम्हीही बोलले की असं त्यांनी बोलायला नको होतं. आता स्वतः तुम्ही बारामतीत उभे आहे, आता खोतांचं वक्तव्य येतं, सदाभाऊ खोतांचं, तुम्हाला फटका बसतो ना त्या गोष्टीचा. त्याबद्दल मी ताबडतोब रिॲक्शन माझी दिली. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी काल दिलगिरी व्यक्त केलेली आपल्या पाहण्यात आली असेल कदाचित. आणि अलीकडं राजकारणातला स्तर घसरलेला आहे उमेशजी. मी नेहमी विचार करत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जशा पद्धतीनं महाराष्ट्रात पहिले मुख्यमंत्री होऊन सुरुवात केली आणि त्यांनी जो सुसंस्कृतपणा दाखवला, त्यांनी जे महाराष्ट्राला शिकवण्याचा प्रयत्न केला, राजकीय लोकांनी कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, स्टेटमेंट केलं पाहिजे, विरोधकांच्याबद्दल टीका टिप्पणी करत असताना ती काही एक वेगळी त्याला उंची असली पाहिजे, ह्या प्रकारे त्यांनी शिकवलं. तेच पुढं वसंतराव नाईकांनी नेलं, तेच पुढं वसंतदादांनी नेलं, तेच पुढं पवारसाहेबांनी नेलं, तेच पुढं विलासरावजींनी पण नेलं. असं आपण पाहत आलो ना. आता काही जण बोलले तर त्यांनी बोलल्यानंतर आम्ही आमची प्रतिक्रिया लगेचच दिली. आम्ही काही थांबलो नाही. मी त्यांच्याशी फोनवर पण बोललो आणि ट्विट पण केलं आणि मीडियाला पण बोललो. आणि म्हणजे मी काल दौऱ्यात होतो, त्यांनी त्याच्या संदर्भातली दिलगिरी व्यक्त केलेली मी ऐकलेली आहे. आता हे एक झालं. आणि योगी इथे येतात, ते बोलतात बटेंगे तो कटेंगे, तेही तुम्हाला आवडत नाही, त्यावरही तुम्ही रिॲक्शन देता. बरोबर आहे ना. एक मिनिट, त्याच्या संदर्भामध्ये 5, 7, 8, 10 पक्ष वेगवेगळे आले तरी त्यांच्यात काही वेगवेगळी भूमिका त्यांची असू शकते. आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करतो. मी बोललो की महाराष्ट्राची तुम्ही संस्कृती बघितली. उमेशजी, तुम्ही अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय, महाराष्ट्र तुम्हाला जवळनं माहिती आहे.
तुम्ही पहा ना, महाराष्ट्र कधी इथं महाराष्ट्रातल्या जनतेवर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पगडा इतका मजबूत आहे की ते अशा गोष्टी जे बाहेरच्या इतर राज्यात चालतात तसं इथं ह्या गोष्टीला फार थारा देत नाहीत. म्हणजे हे तर झालं त्यांचं. त्या अगोदरही तुम्ही वाचाळवीरांना बोलले होते, जेव्हा नितेश राणे बोलले की मशिदीत घुसून मारू, तेव्हाही तुम्ही बोलले ना की वाचाळवीरांना थांबवा. पण त्याच्यामध्ये आपण आपलं सांगायचं काम केलं पाहिजे. एवढा मोठा पक्ष आहे, एवढी मोठी युती आहे, सगळ्या आघाडीमध्ये पण काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. मी तर बोलताना दोन्ही बाजूंनी बोलत असतो, कुणीच तारतम्य सोडून बोलू नये. एवढे बोलायला विषय आहेत आपल्याला, एवढे बोलायला काही आरोप होतात, त्याला प्रत्यारोप आपण करू शकतो, खूप काही गोष्टी आहेत. नाही, मी जे सगळं विचारतोय की तुमचे भाजपबरोबर कसे सूर जुळत नाही. म्हणजे तुमची वक्फ बोर्डावर वेगळी भूमिका होती, नवाब मलिकांच्या बाबतीतही त्यांची वेगळी भूमिका होती. मला एक कळत नाही, आपल्या इथं तुम्ही ज्या चॅनलला काम करता सगळ्या अख्ख्या टीमची मतं तुमच्यासारखीच नसतात, काही वेगवेगळी मतं असतात. संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, ह्या संविधानाचा प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, मतस्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचारधारा दिलेली आहे, सगळ्या गोष्टी दिल्यात ना. त्याच्यात जे आपल्याला योग्य वाटतं ते त्याच्याबद्दल कॉमेंट्स करायचं कारण नाही, पण जे नाही वाटत त्याच्याबद्दल बोलून पुढं गेलं पाहिजे. नाही, पण हा विचारधारेचा क्लॅश आहे ना दादा. जेव्हापासून तुम्ही आले तेव्हापासून ही विचारधारेचा क्लॅश चालू आहे. आज शिवसेनाची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा एक आहे का? एक आहे का? मी तुम्हाला विचारतोय प्रश्न. नाहीच आहे. तुम्ही स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐका किंवा त्यांचं मत ऐका. प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्ती आल्यानंतर तिथं वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचं मत येऊ शकतं, विचार येऊ शकतो. आता ह्या गोष्टी तुम्ही महाराष्ट्रात अलीकडं आपल्या महाराष्ट्राने 1990 पासून ठरवलेलं आहे की एका पक्षाचं सरकार इथं द्यायचं नाही. 85 नंतर, मी तर कधी सांगतो 1985ला काँग्रेसचं सरकार आलं, त्याच्यानंतर कधी इथं पूर्ण बहुमताचं सिंगल पार्टी आलं नाही, आलेलं. त्याच्यामुळं आता इथं राज्य चालवायचं म्हणलं की तुम्हाला 145 आकडा गाठावा लागतो. ह्या घटना होत राहणार आहे जोपर्यंत असा लीडरशिप महाराष्ट्राला चांद्यापासून बांद्यापर्यंत वाटत नाही की ह्या व्यक्तीच्या हातात पूर्ण महाराष्ट्र आपण दिला पाहिजे. इथंच वेगवेगळे रिजन आहेत. पश्चिम महाराष्ट्राचे लोकांची विचारधारा वेगळी असती, विदर्भातली वेगळी आहे, उत्तर महाराष्ट्रातली वेगळी आहे, कोकणवासियांची वेगळी आहे. हे आपण कसं नाकारू, मराठवाड्याची वेगळी आहे, कसं नाकारू शकतो? ठीक आहे, तुम्ही आता या विषयावर आलेच की महाराष्ट्रात कोणत्याही एका पार्टीचं सरकार येत नाही आतापर्यंत, आणि येत नाही, आकडे जुळवाजुळव करावे लागतात. तुमच्याच पक्षाचे नवाब मलिक बोलतात की निवडणुकांनंतर समीकरणं वेगळे होतील. म्हणजे हे काय संकेत आहेत? हे नवाब मलिकांचं स्वतःचं मत आहे. आता लोकशाही डेमोक्रेसीमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रत्येकाचं मत व्यक्त, पक्षाचं मत काय त्याला महत्त्व आहे ना, बरोबर आहे ना. शेवटी आम्ही सगळे एकत्र बसून आमचं पक्षाचं मत किंवा भूमिका काय त्याच्यात वेगवेगळे, आता आम्ही समजा 21 लोक प्रमुख बसलो, त्याच्यातले 15 लोकांनी एक मत व्यक्त केलं आणि 6 लोकांनी एक केलं, तरी शेवटी त्या 6 त्या 15चं ऐकून पुढं जावं लागतं. मत तर व्यक्त करायचा अधिकार त्यांना आहे, पण मग लोकशाहीच नाही, मग हुकुमशाही झाली. ठीक आहे, आता ते झालं. सेम मत तुमच्याच पक्षाचे वळसे पाटलांनी काल केलं की 6 पार्ट्या आहेत. ते अतुल काय नवाबबाईंच्या बद्दल बोलला, तेच दिलीप वळसे पाटलांच्या बाबतीत आहे. मुलाखत घेत असताना ते काही, आता ती मुलाखत तुम्ही पक्षाचा प्रवक्ता म्हणून त्यांची घेतली नाही, एक ह्या आमच्या पक्षाचे वडीलधारी नेते म्हणून तुम्ही घेतलेली, एक सिनियर मिनिस्टर म्हणून घेतलेली. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. पण दादा ते तुमच्याच पक्षातले नेते आहेत ना, आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेच नेते असं का बोलतायत आता की निवडणुकीनंतर काहीतरी वेगळे समीकरण? आता
तुम्ही बघा, आज किती लोक काय काय बोलत आहेत, किती लोक काय काय बोलतात. ते सगळं सांगत बसलं तर महाराष्ट्र म्हणेल की अजित पवार पण तेच शब्द उच्चारतात. मला ते शब्द उच्चारायचे नाहीत. माझं म्हणणं की तुम्ही ह्या गोष्टीला फार महत्त्व देऊ नका. आमची लाईन महायुती भरघोस मतांनी संख्येनी निवडून आणायची, ह्या कामाला आम्ही लागलेलो आहे. आमची ठरलेलं आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं. जर सरकार नाही आलं आणि कमी जास्त आकडेवारी झाली, विचार मी नकारात्मक विचार करत नाही, मी सकारात्मक विचार करणारा कार्यकर्ता आहे. हे नाही आलं तर तुम्ही काय करणार? तुमचे पक्षाचे किंग मेकर म्हणजे दादांशिवाय कोणतंही सरकार होणार नाही. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मला नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. माझं ठाम मत आहे महायुतीचं सरकार येणार. त्याच्यावर दुसऱ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर मला देण्याचं कारण नाही. ठीक आहे, मी आता बारामतीवर येतो. काल तुमचं एक वक्तव्य आलं, खूप दिवसानंतर तुमचं म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट दिसले, बारामतीच्या बाबतीत बोलले की लीड जो आहे तो किती असेल हे 23 तारखेला कळेल. हो, मग काय चुकलं? हां, चुकलं नाही. खूप दिवसानंतर म्हणजे कसं आहे दादा की अगोदर तुमची जी वक्तव्य होती ती एवढी कॉन्फिडंट दिसत नव्हती. काल पहिल्यांदा तुम्ही खूप कॉन्फिडंट दिसले. अगोदर तुम्ही भावनिक झाले, त्यानंतर तुम्ही बोलले की लोकसभेत त्यांना दिलं तर मलाही खुश करा आता विधानसभेत. ही थोडी भावनिक वक्तव्य होती तुमची. माझ्या स्वतःच्या परिवार मी बारामतीत समजतो. माझ्या परिवारामध्ये मी काय बोलणार तो माझा स्वतःचा अधिकार आहे. प्रचाराचा नारळ फोडत असताना वर्षानुवर्ष आम्ही त्या मारुतीरायाच्या दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ सोमवार असेल तर वाहतो, इतर दिवस असेल तर फोडतो. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मी फोडलेलं होतं. माझ्या घरच्या लोकांशी मी संवाद साधत होतो. संवाद साधताना मी माणूस आहे, मी काही जनावर किंवा दुसरं कोणी नाही आहे. बोलताना थोडासा माझ्या वडिलांचा आणि आईचा उल्लेख झाल्यानंतर थोडं मला भरून आलं. मी थांबलो. मी कुठेही रुमाल काढला नाही, डोळे पुसले नाही, काही नाही. मी पाणी प्यालो, एक ग्लास पाणी प्यालो आणि पुन्हा माझा दुसरा विषय मी सुरू केला. हेच तुम्ही अगोदर लोकसभेच्या वेळेस पवारांविषयी बोलला होतात की ते येतील, रडतील, भावनिक होतील असं तुम्ही बोलला होतात. पण ते झालं विधानसभेत तुमच्या वेळेस, त्यांनी नक्कलही केली त्याची. तुम्ही काही इथं मला कोर्टाच्या ह्याच्यात पिंजऱ्यात उभं केलं प्रश्न विचारता का? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, उमेशजी, मागं जे झालेलं आहे ते झालेलं आहे. ह्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तेच पुन्हा उकरत बसलेलं मला आवडत नाही. मी आजचा विचार करतो, दिवस उजाडल्यानंतर उद्या काय करायचं त्याचा विचार करतो, परवा काय करायचं त्याचा विचार करतो. मागं काही झालेलं असेल त्याच्यात काही आपल्याकडनं दुरुस्त करण्याची गरज असेल तर ते दुरुस्त करून मी पुढं जात असतो. त्याच्यामुळं मला जे सांगायचं ते सांगितलं. मी माझी भूमिका मांडतो. मी जनसन्मान यात्रा सुरू केली महाराष्ट्रात तेव्हापासून ठरवलेलं आहे आपण कुणावर टीका करायची नाही. टीका टिप्पणी न करता त्याच्यामध्ये जे वाचाळवीर बोलतात तशा पद्धतीनं न बोलता जी शिकवण चव्हाण साहेबांनी दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढे जायचं असं मी ठरवलेलं. दादांमध्ये हा जो बदल झाला हा लोकसभेत जो बारामतीत पराभव झाला त्यामुळे झाला? नाही. पूर्वी मी पक्षाचा प्रमुख नव्हतो, आता मी पक्षाचा प्रमुख झालो आहे. जसं तुमच्यावर जबाबदारी वाढती तसं तुम्हाला काही बदल करावे लागतात, काही समंजस भूमिका घ्यावी लागते. कारण शेवटी मी जे बोलतो ते फायनल. मागं मी बोललो तरी त्याच्यानंतर एक वरचं स्तर होतं आदरणीय पवारसाहेबांचं. त्याच्यामुळं तिथं गेल्यानंतर ते जे सांगतील ते पक्षाचं फायनल असं असायचं. आता आम्ही जे कोणी काम करतो आहे सगळेजणं मिळून त्याच्यामध्ये तसं नाही. आता ती जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्याबरोबर अनेक आमदार आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक सहकारी आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळं मला ह्या गोष्टीचं भान ठेवून मला पुढं गेलं पाहिजे आणि तो पुढं तशा पद्धतीने जाण्याचा मी प्रयत्न करतो. एक पवारसाहेब, आता तुम्ही बोलले तर एक पवारसाहेबांचं वक्तव्य आलं होतं की मी बारामतीला ओळखतो तेवढं खूप मोजके लोक ओळखतात. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा असा अर्थ होता की विधानसभेतही त्यांच्याच उमेदवाराला लोक जिंकतात. तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा.
बारामतीची जनता त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल. पण दादा, लोकसभेला ती जनता त्यांच्याबरोबर लॉयल राहिली ना. अहो राहू द्या ना, तो त्यांचा अधिकार आहे. उद्याच्याला देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातल्या जनतेने पंडित जवाहरलाल नेहरूजींना हातात देशाची सूत्र दिली. ते गेल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींना दिली, त्याच्यानंतर इंदिराजींना दिले. आणि इंदिराजी फुल म्हणजे सत्तेमध्ये पॉवरमध्ये असताना एकदम त्यांना बाजूला केलं. तीच जनता ना, तीच देशातली जनता. नंतर त्यांनी बदल केला. जनतेला अधिकार नाही का? उमेशजी, एकदा तुम्हाला काहीतरी कोणीतरी दिलं तर पुढच्या 5 वर्षांनी ते तुम्हालाच निवडून देतील असं नाही. तो त्यांचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला आहे, बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्याच्यावर ते ठरवणार. तुम्ही असं कसं म्हणणार की बाबा मागच्या वेळेस तुम्ही मला दिलं आहे आताही द्या. अनेक तुम्ही उदाहरणं घ्या. एखादी व्यक्ती एखाद्या निवडणुकीमध्ये काही मताधिक्याने प्रचंड निवडून येते आणि पुढच्याच 5 वर्षात ती पराभूत होते. किंवा लोकसभेचा निकाल एक लागला तर विधानसभेला आपल्या महाराष्ट्रातली जनता वेगळा विचार करते. जास्त कशाला 99चं उदाहरण सांगतो ना. 99ला एकाच वेळेस लोकसभेचं मतदान चालू होतं आणि त्याच वेळेस तिथं दुसरी पेटी विधानसभेची ठेवली होती. ह्या पेट्या उघडल्यानंतर महाराष्ट्राने कौल दिलेला होता वाजपेयी साहेबांच्या सरकारला आणि तिथं कौल दिलेला होता आघाडीच्या सरकारला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि मला वाटतं भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री होते. मग तोच मतदार जात असताना इथं एक मतदान करतोय आणि तिथं मात्र दुसरं मतदान करतोय. हा त्याचा अधिकार नाही. तिथल्या तिथं एक मिनिटाचा पण फरक नाही. त्यावेळेस मतपत्रिका होती, मशीन नव्हतं. मतपत्रिका घेतली, इकडं लोकसभेला देशाचा विचार करून मतदान केलं, इकडं राज्याचा विचार करून इकडं मतदान केलं. पण त्याच लोकांनी तुम्हाला 7 वेळा तुम्हाला बारामतीकरांनी निवडून दिलेलं. मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की बारामतीत माझं काम बोलतं, मी फक्त शेवटच्या दिवशी जातो त्या दिवशी. पण आता तुम्हाला तिथे गावोगावी फिरावं लागतं, तुम्हाला तिथे ठाण मांडून बसावं लागतं. मला वाटतं म्हणून मी बसलोय. मला त्याच्याबद्दल कोणी टोकू शकत नाही तुम्ही असं का केलं. माझ्या मनात आलं म्हणून मी केलं. माझा मतदार आहे, माझ्या मतदाराचा मान सन्मान ठेवणं माझा अधिकार आहे आणि तो अधिकार मला घटनेने, कायद्याने, नियमाने, संविधानाने दिला आहे. त्याच्यावर मला जे वाटतं ते मी करणार. मी दुसरे कोणाचा तुमच्यासारख्यांचा का विचार करायचं कारण आहे? तुम्ही पत्रकार आहेत, तुम्हाला कोणाला काय प्रश्न विचारायचे असेल ते विचारा. माझ्या मनात जे येत असतं ते मी करत असतो, हे महाराष्ट्र बघतो. पण दादा, तुम्ही अगोदरही असं थोडं बोलला होतात ना की तुम्ही असे जवळपास संकेतच दिले होते की तुम्ही बारामतीतून नाही लढणार. अहो एक मिनिट, मी काय संकेत द्यायचं? तुम्ही असं जर धरून बसला तर आपली मुलाखत कधी संपणार नाही. आम्हाला जे वाटतं ते मी करतो. मी त्या अँगलने विचार केलेला होता, परंतु लोकशाही आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की अजिबात नाही, बारामती सोडायची नाही, तुम्ही बारामतीतच उभं राहिलं पाहिजे. शेवटी मी त्यांच्या मताचा आदर केलेला आहे. उद्याच्याला ते सगळं गाड्या बिड्या अडवले, रस्त्यात आडवे आले, उद्याच्याला तिथं कुणीतरी काहीतरी स्वतःचं बरं वाईट करून घेतलं असतं आणि काही वेडवाकडे झालं असतं, तुम्हीच विचारलं असतं ह्या अजित पवारच्या ह्या निर्णयामुळं त्या घरातली अमकी अमकी व्यक्ती गेली. हे असं नाही चालत. आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो. मला जे वाटलं पहिल्यांदा निकाल लागल्यावर मला ज्या पद्धतीनं वाटलं ते मी बोललो. त्याच्यानंतर लोकांचा आग्रह धरल्यानंतर मला इतर पण 3 मतदारसंघातनं बोलावून आलं. पण मी म्हटलं नाही, आपला परिवार आहे, त्यांना नाराज करण्याचं काही कारण नाही. आणि निकालानंतर तुम्ही 23 तारखेला दुपारनं मला विचारा ना हा प्रश्न, मी त्याचं उत्तर देईन. दादा, शरद पवार अगोदर तुमचं नाव घेत नव्हते. पहिल्यांदा विधानसभेच्या वेळेस त्यांनी आता तुमचं नाव घेतलं म्हणजे थेट तुमचं नाव घेतलं की अजितदादांना 30 वर्ष दिली, आता 30 वर्ष तुम्ही नवीन जे आहे नेतृत्वाला द्या. म्हणजे त्यांचं हेच म्हणणं आहे की अजितदादांना घालवा. पवार साहेब राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी काय वक्तव्य करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तिथं बोललेत. त्याचा अर्थ तुम्ही कसा काढायचा ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काढतील. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे. मी माझी भूमिका मांडतो. पवारसाहेबांना तिथं 30 वर्ष त्यांनी काम केलं असं तुम्हीच म्हणताय. 30 वर्षांनी मला संधी मिळाली असं तुम्हीच सांगताय असं ते म्हणाले.
आणि 30 वर्षांनी बदल हवा आहे असं तुम्ही म्हणताय. परंतु पवारसाहेब 30 वर्षांनी तिथं गेल्यानंतर म्हणजे बारामतीच्या विधानसभेतनं गेल्यावर पवारसाहेब लोकसभेमध्ये गेले आणि मी तिथं 30 वर्ष काम करत होतो तरी पवारसाहेबांनी इथं 30 वर्ष काम करून इकडं 30 वर्ष पार्लमेंटमध्ये काम केलं आहे. म्हणजे 60 वर्ष त्यांनी काम केलं आहे. मग आता माझे 30च वर्ष झालेले आहेत. म्हणजे मला दुसरीकडे कुठंतरी काम करावं लागेल ना. आता लोकसभेमध्ये करायचं तर तिथल्या जागा मोकळी नाही आहे. मला तर काम करायचं आहे. त्याच्यामुळं त्यांनी विधानसभेच्या पुरतं सांगितलं. मग त्यांनी ते सांगतायत की अमक्या अमक्याला द्या, तिसऱ्याला द्या म्हणत असताना मी काय करायचं ते त्यांनी मला सांगावं. त्यांनी ते 30 वर्षाच्या राजकारणात बाजूला गेले, रिटायर झाले का नाही झाले. 60 वर्ष त्यांनी केलेली आहेत. आता 60 वर्ष आणि कामाला सुरुवात केल्यानंतर 20व्या वर्षी 25व्या वर्ष सुरू केलं म्हणजे 45 वर्ष. मग मी आता काय करायचं. त्यांनी त्यांचं सजेशन दिलेलं आहे. मला पुढं आज लोकसभा तरी शिल्लक नाही आहे. त्याच्यामुळं मला बारामतीकरांची इच्छा आहे मी पुन्हा बारामतीकरांचं प्रतिनिधित्व करावं म्हणून मी बारामतीकरांच्या पुढं उभा. सर्वांची मतं बारामतीकर ऐकतील आणि बारामतीकर स्वतःच्या मताने उद्याच्याला त्यांचा विधानसभेचा प्रतिनिधी कोण असावा ते ठरवतील. तुमच्या बोलण्याचा एकंदरीत अर्थ असा आहे की बारामतीकरांनी अजून पुढची 30 वर्ष तुम्हाला द्यावीत. म्हणजे जशी त्यांनी शरद पवारांना दिली तशी 30 वर्ष तुम्हाला. असं नाही हो उमेशजी. मी असं म्हणतोय 30 वर्ष वगैरे नाही हो. पवार साहेबांनी पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथं काम करता आलं ना. मला आता पार्लमेंट मोकळं नाही ना. नाहीये. मग आता सध्या तरी मला विधानसभेमध्ये जाणं भाग आहे ना. विधानसभेमध्ये गेल्यानंतर पुढच्या 5 वर्षांनी लोकसभा येईल त्यावेळेस बघू काय करायचं ते. आता तुम्ही लोकसभेचं बोलले काय करू असं. अहो लोकसभेची निवडणूक नाही का झाली 4 महिन्यापूर्वी. हो हो नाही नाही. आता पवारांनी असे संकेत दिले ना त्या की 1.5 वर्षानंतर म्हणजे राज्यसभा माझी संपणार आहे. तर आम्हीच बातम्या चालवल्या त्यात काही हे नाही की संसदीय राजकारणातून त्यांचे निवृत्तीचे संकेत. दादा तुम्हीच एकेकाळी बोलत होता की पवारांनी कुठंतरी थांबायला पाहिजे. तर ते बोलले तर तुम्हाला असं वाटलं की हे मला पवारसाहेब मोठी व्यक्ती आहे राष्ट्रीय नेते. त्यांच्या वक्तव्याच्याबद्दल मी कॉमेंट्स करणं मी इतका मोठा नाही आहे. नो कॉमेंट्स. पण तुम्ही तर कॉमेंट केलं ना. काल तुम्ही कॉमेंट केलं की मी निवृत्तीचं त्यांचं एकदा बघितलेलं आहे. ते एक कॉमेंट केलंय तुम्ही. नाही नाही 1 मिनिट. मग केलं तर तेच परत कशाला उघडता. मी केलंय ना. मी माझं सांगितलं की मागच्या वेळेस निवृत्ती घेतलेली होती आणि त्यांनी त्या पद्धतीनं पुन्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जनतेच्या आग्रहाखातर त्यांनी ते मागं घेतलं. त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. मी एकदा त्याच्याबद्दलचा सुतोवाच केला. मला उद्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. हे या प्रश्न जे आहेत हा एकही विधानसभेशी संबंधित नाही आहे. राज्य उद्या 5 वर्षाच्या करता महाराष्ट्रातलं कोणाच्या हातात द्यायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्या समोरचे लोक काय म्हणतात, तिसरी आघाडी काय म्हणते, इतर अपक्ष काय म्हणतात हा प्रश्न आहे. मला त्याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा. मला हे बाकीचं फापट पासारा तो इथं काही लावू नका. आज राज्य कोणाच्या हातात द्यायचं, सेंट्रलचं काय मत आहे, राज्याच्या जनतेचं काय मत आहे, विरोधकांचं काय म्हणणं आहे, सत्ताधारी पक्षाचं काय म्हणणं आहे. फक्त एकच प्रश्न विचारतो मग मी पुढे जातो. जर तसे संकेत त्यावेळेस पवारांनी दिले असते तर आज दादा तिथेच असते राष्ट्रवादीत. नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स. ठीक आहे. एक आता तुम्ही एवढे वर्ष पवारांबरोबर आहात आणि राज ठाकरेंनी एक त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं. तुम्ही खूप वर्ष त्यांच्याबरोबर आहात म्हणून विचारतो. ते बोलतात की पवार हे खूप जातीवादी आहेत, ते आद्यजनक आहेत जातीवादाचे, पण अजित पवारांना मी तसं बघत नाही. म्हणजे अजित पवार मला तशी वाटत नाही. मी आज आपल्याला मुलाखत देतोय ते इतरांचे जे काही मतं आहेत, ह्याचं हे मत आहे, त्याचं ते मत आहे, त्यांची मतं त्यांच्याजवळ. मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मी आता सकारात्मक विचार करून पुढं जायचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मी जाणार. ह्या गोष्टी उद्याच्या विधानसभेच्या मतदानाच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटत नाही. कारण
ते हे पण बोलले, ते पण बोलले. त्याच्यामुळे त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आज राज्यातल्या जनतेला त्या भूमिकेशी विचार करून मतदान ते करणार नाहीत. मतदान करताना आज राज्य पुढं कसं जाईल, राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, ही गोष्ट महत्त्वाची असं माझं प्रांजळ मत आहे उमेश कुमावतची. दादा, आता प्रचार चालू आहे, प्रत्येक ठिकाणी सभा होतात. मग राज ठाकरे जातात आणि तुमच्याविषयी बोलतात ना, ते प्रचारातले मुद्दे आहेत. म्हणून मी तुम्हाला विचारतोय, ते तुमच्याविषयी बोलतात, आम्ही तुम्हाला तर विचारणार तुमचं काय मत आहे. राज ठाकरेंच्या बद्दल त्यांचं जे स्टेटमेंट असतं ते महाराष्ट्राने आजपर्यंत वेगवेगळी बघितलेली आहे. त्यांची भूमिका दर 5 वर्षांनी वेगवेगळी असती, ही आपण सगळ्यांनी जाणून घेतलेली आहे. मला त्याच्याबद्दल बोलून हे नवीन प्रश्न निर्माण करायचेच नाहीत. मला त्यांनी ते बोललेलं त्यांना लखलाप, मला माझी भूमिका घेऊन पुढे जायचं आहे. ठीक आहे. आता मी लाडकी बहिणीवर येतो. लाडक्या बहिणीबद्दल 1,500 रुपये जोपर्यंत होते तोपर्यंत ठीक होते. आता मुख्यमंत्र्यांनी 2,100 रुपयाची त्याची जी ही केलेली आहे. तुम्ही महाराष्ट्राचे फायनान्स मिनिस्टर राहिलेले आहात, त्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं? कारण 3,000वर तुम्ही टीका करता की त्यांनी डबल MVAने बोलले की 3,000 देऊ, तुम्ही बोलता ते शक्य नाही. मी राज्याचा 10वा अर्थसंकल्प सादर केला. आम्ही ज्या योजना दिलेल्या होत्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण, वीज माफी, नंतर मुलींना मोफत शिक्षण, नंतर दुधाला अनुदान, अशा ज्या काही महत्त्वाच्या योजना, 3 गॅस सिलेंडर फ्री, ह्या सगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये आम्हाला साधारण 75,000 कोटी रुपये खर्च येत होता आम्ही अर्थसंकल्प सादर करत असताना. तेवढी जबाबदारी, तेवढा भार उचलण्याची आपली क्षमता होती, कारण 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला होता. जवळपास पेन्शन, पगार आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज ह्याचं रिपेमेंट दरवर्षी करावं लागतं. ह्या सगळ्याचा खर्च साधारण 3-3.25 लाख कोटी रुपये आहे. त्याच्यातून राहिलेले पैसे आपण वेगवेगळ्या लाभाच्या योजना आणि राज्याची विकासाच्या करता PWD डिपार्टमेंट, इरिगेशन डिपार्टमेंट, ग्रामविकास डिपार्टमेंट, नगरविकास डिपार्टमेंट, हे विभागांना, आपले आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ह्या विभागांना निधी लागतो. तो निधी आपल्याला प्राधान्याने द्यावा लागतो, त्याच्याशिवाय आपल्याला राज्याला पुढे नेता येत नाही. आता हे सगळं होत असताना आम्हाला जेवढं पेलेल तेवढा निर्णय आम्ही घेतले. आता जे काही आमच्या महाराष्ट्राच्या समोर येतं आहे, मी विरोधकांचा पण जाहीरनामा पाहिला. उमेशजी, मी अतिशय प्रांजळपणे आणि गंभीरपणे महाराष्ट्राला सांगतो, ही महाराष्ट्राची फसवेगिरी आहे. हे महाराष्ट्राला गुमराह करण्याचं डाव आहे. कारण त्यांनी दिलेल्या अनेक योजनांची आम्ही बेरीज मारली. मी थोडंसं रिटायर झालेल्या IAS ऑफिसर ज्यांनी पूर्वी माझ्याबरोबर फायनान्स मध्ये काम केलेलं आहे, प्लॅनिंगमध्ये काम केलेलं आहे, त्यांच्याशी पण मी बोललो आणि साधारण त्या योजनेचा लाभार्थी किती संख्या असेल आणि काय असेल ह्याची गोळाबेरीज मारली, तर त्यांच्या योजनांचा खर्च वर्षाला 3 लाख कोटी आहे. पैसे इकडं 3 लाख कोटी लागणार, तिकडं 3-3.5 लाख कोटी लागणार, मग विकास कशाचा होणार? त्याच्यामुळं ते जे काही योजना सांगतायत, म्हणजे उदाहरणच द्या, 45,000 कोटी रुपये 2.5 कोटी महिलांना 1,500 रुपयाप्रमाणे लागतात. ते म्हणतात 3,000. 3,000 म्हटलं तर त्या बाबतीमध्ये आकडा जातो 90,000 कोटी. थोडी संख्या वाढेल म्हणजे 1 लाख कोटी तर ह्यालाच गेले. 1 लाख कोटी इथं गेले. शिवाय त्यांनी सुशिक्षितांच्या करता 4,000 रुपये महिना सांगितला. उद्याच्याला सुशिक्षितांची संख्या किती होती? समजा घडीभर 1 कोटी धरा. 1 कोटी धरले तर 40,000 कोटी ते झाले. 1 कोटी धरले तर 40,000 कोटी ते झाले. ते झाल्यानंतर अजून काही ही माफी, ती माफी, अमुक तमुक, तुम्ही त्यांचं ते पंचसूत्री बघा. त्याच्यातनं ते काढलं तर माफी द्यायची म्हटलं तर जवळपास त्यांनी सांगितलं 3 लाखापर्यंत आम्ही माफी देणार. त्याला जवळपास 50,000 कोटी रुपये लागतील. झाले 2 लाख कोटी. शिवाय ती बस फ्री, अमकं फ्री, तमकं फ्री,
मुलींना जसं शिक्षण आहे तसं मुलांना फ्री, हा सगळा जर आकडा काढला तर खरोखरीच मी फार जबाबदारीनं तुम्हालाही सांगतो, तुमच्या या चॅनलच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, हे कदापि शक्य नाही. हे काही सांगतायत, बरं ह्यांच्या हातात केंद्र सरकार पण नाही. उद्याच्याला ह्यांच्या विचाराचं केंद्र सरकार असतं तर आम्ही बाबा ह्या योजनेला इतका निधी केंद्राकडनं घेणारे आमची कमिटमेंट केंद्राशी झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला द्यायचं कबूल केलेलं आहे, असंही काही नाही आहे. त्यामुळं बरं तुम्ही कर्ज काढून किंवा आणखीन कुठनं आणून कराल तर तुम्हाला लिमिटच्या बाहेर कर्जाला परवानगीच नाही आहे. त्यामुळं माझं म्हणणं आहे की राज्याचा कारभार करत असताना आपल्या सगळ्यांनी आजपर्यंत आर्थिक शिस्त पाळण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यावर तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्याकडे एक प्रगत राज्य, एक आर्थिक बाबतीमध्ये सक्षम राज्य ही आपली जी ओळख आहे, त्याला कुठेही धक्का लागता कामा नये. उगीच निवडणुका आल्या आणि आपल्याला आता लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फारच पॉप्युलर झालेली आहे म्हणून त्याला काहीतरी काउंटर अटॅक करण्याच्या करता किंवा काउंटर कुठला तरी योजना दाखवण्याच्या करता हे जे काही चाललं आहे हे फार. तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी 2100 आता म्हटलं ना, आता तुम्ही एवढं बोलता की हे जमणार नाही, त्यांचं गणित जमणार नाही, ते 3000, पण तुम्ही 2100 पर्यंत गेलेच ना. 2100 पर्यंत गेले. आम्ही मुख्यमंत्री एकत्र बसू ना. हां, त्याच्यामध्ये 600 रुपये वाढवलेले आहेत. त्याच्यातून काही रक्कम जी काही आता वाढून सांगतायत, उद्या आम्ही केंद्र सरकारला पण चर्चा करू शकतो की बाबा त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आम्हाला करून पाहिजे, तर त्याच्यात ही जबाबदारी आम्हाला थोडीशी मदत त्या ठिकाणी करा, असंही आपण करू शकतो. आम्ही ते करू शकतो कारण केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. आज केंद्रातले प्रमुखच आमच्या महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने येत आहेत आणि एवढा मोठा केंद्र सरकारचा बजेट त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं तर तसंही होऊ शकतं. केंद्रात भाजपचं सरकार आहे म्हणून तुम्ही इथे महायुतीत भाजपबरोबर यासाठी आहे, भले त्यासाठी तुम्हाला विचारधारेबरोबर थोडी ती गुंडाळून ठेवावी लागली तरी चालेल. इतरांनी पण गुंडाळून ठेवलेली आहे, समोरच्यांनी पण गुंडाळून ठेवलेली आहे. समोरचे म्हणजे मवियावाले? हो, मग गुंडाळूनच ठेवली ना. कधीच तुम्ही काँग्रेसची आणि शिवसेनेची विचारधारा किंवा राष्ट्रवादीची शिवसेनेची विचारधारा काय होतं, तुम्ही लोक काय करता, काही ठराविक लोकांना सोडून देता आणि ठराविक लोकांना टार्गेट करतात. प्रश्न कुठला विचारायचा ते तुमच्या हातात आहे. 2014 साली ज्यावेळेस निकाल लागत होता, निकाल तुम्ही सगळे अगदी सांगत होता हे असं झालं, हे तसं झालं, हे पुढं गेलेत, आता हे मागं गेलेत, ते सांगत असता तुम्ही तिथं. त्यावेळेस निकाल पूर्ण लागायच्या आधी म्हणजे तिथं असेंब्ली येणार असं दिसत होतं. आमच्या पक्षाच्या प्रमुखांना विचारून प्रफुल्ल पटेलनी मीडियाला आमचा भाजपला बाहेरनं पाठिंबा आहे असं जाहीर केलं की नाही. विचारधारा कुठे गेली होती? विचारधारा कुठे गेली होती? असं कसं? त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता दादा, ते सरकारमध्ये नव्हते गेले. अहो, पाठिंबा जाहीर करणं म्हणजे तुम्ही तुमच्या विचारधारेपासून वेगळ्या असणाऱ्या सरकारला तुम्ही सत्तेमध्ये आणताय, हे चाललं. तुम्हाला आता ती हिस्ट्री माहिती नाही. 2017ला पण मी त्यावेळेस पक्षामध्ये एक प्रमुखांमध्ये गणला जायचो. प्रांताध्यक्ष सुनील तटकरे होते. त्यावेळेस दिल्लीला प्रमुखांनी बोलवलं आणि तिथं चर्चा झाली भाजपच्या प्रमुखांच्या बरोबर, सरकार कशा पद्धतीनं ते करायचं. त्यावेळेस सरकार करत असताना शिवसेना आमचा 25 वर्षाचा मित्रपक्ष, आम्ही त्याला सोडू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला आम्हाला तिघं मिळून आपण सरकार करू, हे नितीन गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष असताना पण एकदा 16 जागा आपण लढू, परंतु त्यावेळेस भाजपच्या इतरांनी सांगितलं की असं नाही चालणार, आपण फक्त आपलंच भाजप आणि शिवसेनेचंच युती करून महाराष्ट्रात पुढं जायचं. अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत. त्याही वेळेस घडली. त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस सरकार केलेलं होतं, मी आणि 72 तासाकरता मी त्यावेळेस पण ज्या चर्चा झाल्या, मी काय असं एकदम उठून जाऊन सरकार करणार आहे का? तेवढा मला अधिकार आहे का? त्या संदर्भामध्ये देखील चर्चा, आता ते झालं आहे. परंतु
विचार आणि आम्हाला बाहेरनं पाठिंबा दिलेला होता त्यावेळेस सगळ्या आम्हाला शपथविधीला वानखेडे स्टेडियमला जायला सांगितलं. त्यावेळेस तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते आणि आम्हाला सांगण्यात आलं की ते सरकारमध्ये आपण पण नंतर जायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी शपथविधीला जावा. आता ते झालं आहे, हे अनेकदा झालेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, पुलोद ज्यावेळेस 78 साली स्थापन झालं तेव्हा पण जनसंघ त्याच्यात होता. उमेश कुमावतजी त्याच्यात जनसंघाचे हशू अडवाणी होते, उत्तमराव पाटील होते, आणखीन काय आता काही मिनिस्टरांची नावं मला माहिती नाही. ह्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. असं का करताय? म्हणजे शरद पवारही त्यांच्या विचारधारेशी कॉम्प्रोमाइज करायला तयार होते असं त्याचा अर्थ? असा अजिबात नाही. मी एकंदरीत सांगतो की ह्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यातनं अर्थ काय काढायचा? तुम्ही फार हुशार आहात. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आपल्या मेंदू जे सांगतो तो अर्थ काढा, पुढे जावा. नाही, तुम्ही पहिले सुरुवातीलाच ते बोलले नाही की त्यांनीही तसे निर्णय घ्यायचा प्रयत्न केला. आता मी माझ्या पद्धतीनं सांगितलं. मी आता तुम्ही पुन्हा अख्ख्या महाराष्ट्राचं मागचं राजकारणाच्या निमित्तानं आपली मुलाखत चालली का? उद्या विधानसभेला आता आज तारीख 8 आणि 20 तारखेला मतदान आहे, 12 दिवस राहिलेत, त्याच्याबद्दल चालली. त्या मुद्द्यावर या, आता नका बाहेर मागे जाऊ. तुमचा दादा स्वतंत्र पक्ष आहे ना, 23 तारखेनंतर तुम्ही 23 तारखेनंतर वेगळी भूमिका घेऊ शकता. नाही हो, आम्ही आता महायुती अशा पद्धतीनं सातत्याने तुम्ही धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहत नाही. अच्छा, एक शेवटचा प्रश्न विचारतो. मध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला एक पाटी दिली, त्याच्यावर मुख्यमंत्री लिहिलेलं होतं आणि तुम्ही ते मुख्यमंत्री पदावर हात ठेवला. एकेकाळी जे दादा ओपनली बोलत होते की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मग त्या दादांनी तसं का केलं? तसं करण्याचं कारण की अजित पवारांना चांगलं माहिती की 145 आकडा जोपर्यंत आपल्या पाठीशी आपण उभं करू शकत नाही तोपर्यंत ते पद आपल्याला मिळू शकत नाही. माझ्यामध्ये जे ते मी ठेवायचं कारण. आणि सगळे मीडिया अलीकडं तर जरा अजित पवारांनी घड्याळाकडे बघितलं, आमचं इतकं बारीक ते सगळे तुमचे कॅमेरे आमचं प्रत्येक सेकंदाला सगळ्या गोष्टी टिपत असतात. मला ते योग्य वाटलं नाही. ते म्हणले असतील की बघा याला कळत नाही का, अजून ह्याच्या कशातच काही नाही, गुडघ्याला बाशिंग बांधून घेतोय, ते देत आहेत. उत्साहाच्या भरात कार्यकर्ते लिहितात भावी मुख्यमंत्री उमेश कुमावत, अर्पण अजित पवार. ते होऊ शकतं का? असं आता राज ठाकरेंच्या बद्दल खूप जणांच्या बद्दल लिहिलेलं असतं. आता लोकांचा उत्साह असतो, त्यांनी आणलं तरी त्यांनी त्याचं तिकडं काय केलं असतं तर ते गोष्ट वेगळी. पण मी हातात घेतलं असताना ते बघा भावी मुख्यमंत्री बोर्ड घेतला, ते मला उचित वाटलं नाही म्हणून ते मी तुम्ही त्याच्यावर हात ठेवला. पण एकेकाळी तुम्ही स्वतःच बोलायच्या, म्हणजे पहिली सभा झाली ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडले त्यावेळेस की आपल्याला 90 जागा लढायच्या आहे आणि तुम्ही असे सांगितले की मला मुख्यमंत्री बनायचं, मी किती दिवस DCM राहिलो. मान्य आहे. त्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी बोललो, आता निवडणुकीची धामधूम चाललेली आहे, आम्ही युती केलेली आहे, युतीमध्ये पहिलं टार्गेट आमचं हे आहे की 250पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणायच्या आणि मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यातला नेता निवड करू. पण तुम्ही सर्वात कमी जागा लढताय, त्यामुळे तुमचा स्टेक सर्वात खाली आहे. नाही, आम्ही थांबू. म्हणजे दादा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत. अहो एक मिनिट, प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस 2 पावलं पुढं मागं तुम्हाला सरकावंच लागतं, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. जो कॉम्प्रोमाइज करतो तोच माणूस पुढं यशस्वी होतो. विदाऊट कॉम्प्रोमाइज केलेला माणूस यशस्वी झालेलं एक उदाहरण मला सांगा. तुम्ही फार भारतरत्न रतन टाटांच्या पासून घ्या, सगळी उदाहरणं आपण घेतली तरी आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. शिवाजी महाराजांनी पण गनिमी काव्यांनी ह्या सगळ्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना घेतलेले किल्ले कधी कधी तहामध्ये दिलेले आहेत, कारण ती वेळ तशी होती. पुन्हा मग ते त्यांना संधी मिळाल्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत, इतिहासात त्याची नोंद आहे. अलीकडच्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा गोष्टींची नोंद आहे. त्याच्यामुळं आत्ता तो मुद्दा आमच्या दृष्टीनं गौण आहे. आमच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून द्यावं हा आमचा सध्या मुख्य अजेंडा आहे. ठीक आहे, शेवटचाच विचारतो. आता तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, चिन्ह आहे,
म्हणजे हे शरद पवारांचं पक्षचिन्ह होतं असं लोक बोलतात, ते सोडून द्या, पण तुम्ही स्वतःला शरद पवारांचे वारसदार मानता का? हो का, असं नाही, आपण कोणी मानून काही चालत नाही. जनतेच्या मनात काय ते महत्त्वाचं असतं. उद्याच्याला मी रतन टाटाचा वारसदार मलाच मानेल, काय त्याला उपयोग आहे? त्या जनतेने ठरवलं पाहिजे, त्या सगळ्या ग्रुपने ठरवलं पाहिजे, असं असतं. उगीच आपण ह्याला ह्याचा वारसदार त्याचा वारसदार असं काही नसतं. हे सगळं 20 तारखेला ठरेल मग? नाही, 20 तारखेला 20 तारखेला निवडणूक आहे ना, त्या दिवशी जनता ठरवेल हे सगळं. नाही, जनता, हो बरोबर आहे ना. उद्याच्या 5 वर्षाच्या करता महाराष्ट्राची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हे आता महाराष्ट्रातला मतदार ठरवेल. जनता जनार्दनांच्या मनात कुठली गोष्ट कधी येईल, प्रत्येक वेळेस ते प्रत्येक इलेक्शनला ते वेगळा विचार करतात. इथं काय करायचं तर असं करायचं, कारण आणि मग त्याच्यावर आम्ही आमचा विचार ठरवतो की बाबा हे असं मनात आणतात, आपल्याला आता पुढं जायचं आहे, मार्ग तर काढायचा आहे, मग कशा पद्धतीनं मार्ग काढायचा. आणि आम्ही विचार करून जे काही लोकांना सांगतो ते योग्य असेल तर त्याच्यात आम्हाला सक्सेस मिळतं. जर त्याच्यात पण आम्ही जरा कुठंतरी 19-20 आमच्याकडनं झालं की अपयश येतं. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी म्हणजे एकदम सकाळी सकाळी मनमोकळेपणानं बोललात. आणि मला काय वाटतं, आता तुमच्या शर्टसारखं मी घालून आलो, सूर जुळले की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही खूप मनमोकळेपणा. थोडा हे फरक आहे थोडं. थोडा हा लाईट आहे, तुमचा थोडा डार्क आहे. ठीक आहे. थँक्यू. खूप खूप थँक्यू व्हेरी मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.